सरकारी गिधाडांच्या टोळ्या आई बाप शेतकऱ्यांच्या आबरूची कष्टाची लखतर दिवसाढवळ्या तोडत असताना शेतकऱ्याची पोरं मात्र तरणीबांड पोरं ही रस्त्यावरची लढाई लढण्यापेक्षा फेसबुकच्या आणि व्हॉट्सअपच्या बिळामध्ये दडून बसली आहेत आणि तिथून ती केवळ आणि केवळ आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या, आपल्या आईबापांच्या, आपल्या भावंडाच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्यांना फक्त केवळ श्रद्धांजलीचे संदेश तिथून पाठवत आहेत। बच्चू कडू यांनी जे शेतकरी कर्जमुक्तीचं आंदोलन अमरावतीमध्ये चालू केलं, त्या आंदोलनाचा जो आज शेवट झाला, त्या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या आणि या दिव्यांगाच्या पदरात नेमकं काय पडलं? का उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळामध्ये स्वतःच्या कोट्यातून दिलेलं स्थान आणि त्यातून त्यांनी गमावलेली विश्वासार्हता म्हणजे गुवाहाटीला जाऊन पोहोचले, तिथे कुठंतरी बच्चू कडूंची प्रतिमा ढासळली होती। ती ढासळलेली प्रतिमा परत उजाळण्याचा हा या आंदोलनामध्ये प्रयत्न झाला आहे का? खरोखर शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती, कर्जमाफीला काय तो काय गुन्हेगार नाहीये माफी मागायला, त्याचा तो हक्क आहे, कर्जमुक्तीच त्याला मिळायला हवी, ती खरोखर मिळणार आहे का? दिव्यांगाचा निधी खरंच वाढून मिळणार आहे का? विश्वासार्हता कमावण्याचा हा झालेला या आंदोलनातून प्रयत्न आहे? याविषयी आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा। मित्रांनो, बच्चू कडू यांची प्रतिमा जी त्यांनी स्वतःच्या कष्टातून वाढवलेली प्रतिमा होती, जो शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, दिव्यांगांचा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये बच्चू कडू हे नाव अग्रक्रमाने घेतलं जात होतं आणि त्यांची विश्वासार्हता सुद्धा फार वरच्या दर्जाची होती। ती विश्वासार्हता पाहूनच उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं, राज्यमंत्री म्हणून त्यांना मंत्रिमंडळात घेतलं होतं आणि तिथेच कुठेतरी कॅबिनेट मंत्री मी पुढे जर खरोखर या देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर जर मी गेलो तर मला कॅबिनेट मंत्री पदरात पडू शकतं, म्हणून तर त्यांनी सुरत मार्गे गुवाहाटी गाठली नव्हती ना। आणि ती ढासळलेली प्रतिमा, मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही, देवेंद्र फडणवीसांनी जो या बच्चू कडूंनी उपकार केला होता त्याची जाण ठेवली नाही, बच्चू कडूंना वाऱ्यावर सोडलं, मंत्रिमंडळात त्यांना घेतलं नाही, ते कुठंतरी शल्य होतं आणि ती ढासळलेली प्रतिमा होती, ती कुठंतरी परत या आंदोलनातून मिळाली का? खरोखर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि दिव्यांगांना वाढीव निधी मिळणार आहे? मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेल का? आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना जी कर्जमाफीची योजना मागच्या काळामध्ये आली होती, तत्वतः आणि निकषावर आधारित, म्हणजे अगदी अभ्यासपूर्व, अभ्यास केल्याशिवाय देवेंद्र फडणवीस कधीच कोणाला देणार नाहीत, काहीच देणार नाहीत, शेतकऱ्यांना तर मुळीच नाही। कारण शेतकऱ्यांना फुकटचं का द्यायचं असा त्यांचा हेतू आहे आणि ते नेहमी शेतकऱ्यांच्या संदर्भात अशा समित्या, कोणत्याही प्रकरणामध्ये समित्या नियुक्त करणारा मुख्यमंत्री कोणता असेल तर ते रेकॉर्ड हे देवेंद्र फडणवीसांच्याच नावावर जातं। कारण कर्जमुक्ती द्यायची तर अशी कशी देता येईल? सत्ता मिळवण्याकरता जर लाडकी बहीण योजना जर लावायची असेल तुम्हाला तर एका क्षणाचाही विचार केला जात नाही, कारण तिथं सत्ता मिळते, मग निधी किती लागतो याचा विचार देवेंद्र फडणवीस करणार नाही। तिथे एका रात्रीमध्ये निर्णय होतो आणि कोणतीही शहानिशा न करता, कोणतीही अभ्यास समिती नियुक्त न करता तिथे लाडक्या बहिणीला निधी दिला जातो, मग सरकारी तिजोरीचा अजिबात विचार केला जात नाही। शक्तीपीठ महामार्ग मागितला नाहीये कोणी, महाराष्ट्रामध्ये मागणी नाहीये, पण 80-83 हजार कोटींचा तो प्रकल्प एका रात्रीमध्ये अभ्यास समिती लागत नाही तो अंमलात आणण्याकरता। शेतकऱ्यांचं भूमी संपादन कसं करायचं, शेतकऱ्यांच्या जमिनी कशा काढून घ्यायच्या यासाठी देवेंद्र फडणवीस एका रात्रीत निर्णय घेऊ शकतात।
पण शेतकऱ्यांसाठी मात्र ते तत्वतः निकषावर आधारित कर्जमाफी कशी देता येईल हे पाहतात। मग हे बच्चू कडूंनी आता जे 7व्या दिवशी उपोषण सोडलंय मित्रांनो, या 7व्या दिवशीच्या उपोषणानंतर यांच्या पदरात काय पडलं, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं काय मिळालं, दिव्यांगांना खरं वाढीव निधी मिळाला का? आता एका महिन्यामध्ये जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी देण्याकरता एक समिती नियुक्ती केली जाणार आहे म्हणे, मग त्या समितीचा निकाल कधी येणार? तो 4 दिवसात येऊ शकत नाही, त्याला 6 महिने लागू शकतात। कदाचित यासाठी पुढची निवडणुकीचा सुद्धा वाट बघितली जाऊ शकते। म्हणजे मग शेतकऱ्यांच्या पदरात नेमकं काय पडलं आणि शेतकऱ्यांची लेकरं मैदानात का आली नाही? कारण कुठेतरी ही ढासळलेली जी विश्वासार्हता आहे राजकीय नेत्यांची, पण शेतकऱ्यांनी ही गोष्ट विसरायला नव्हती पाहिजे। त्यांच्या तरुण लेकरांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे। तो सापनात असो, नागनाथ असो, नाही तर भ्रष्टनाथ असो, पण शेतकऱ्याचा मुद्दा घेऊन मैदानात येतोय ना, तर ते आंदोलन यांनी माघार जरी घेतली तरी ते असंख्य ठिकाणी जर हे आंदोलनाची ठिणगी पेटली असती ना, तर सरकारला हे आंदोलन कसं दाबावं ते कळालं नसतं आणि ते आंदोलन बच्चू कडूंच्या सुद्धा ताब्यात राहिलं नसतं। कारण ते एकाच ठिकाणी पेटलं आणि एकाच ठिकाणी ते कसं दडपायचं। अमित शहा छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर म्हणाले होते बघा, मनोज जरांगे पाटलांचं किती प्रचंड मोठं आंदोलन उभं राहिलं होतं, पण मोठी मोठी आंदोलनं कशी हाताळायची याचा अभ्यास असलेली भाजपा बच्चू कडूंचं आंदोलन कसं हाताळावं त्यांना ही शिकवण्याची गरज नव्हती। आणि नाही, काही एक पदरात न देता आंदोलन कसं संपवायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरात कर्जमाफी पडली नाही, दिव्यांगांना निधी मिळणार का याचीही बैठक होणार आहे। मग नेमकं या आंदोलनानं शेतकऱ्यांच्या पदरात काही पडण्यापेक्षा बच्चू कडूंनी स्वतःची ढासळलेली प्रतिमा आणि जी शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरेंबरोबर केलेली गद्दारी म्हणता येईल, ती तोडलेली विश्वासार्हता, कुठंतरी नव्यानं स्वतःची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न त्यांनी या आंदोलनातून साधला आहे का खरोखर शेतकऱ्यांच्या आणि या दिव्यांगाच्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या पदरात काही सरकार टाकणार आहे का असं आपल्याला वाटतं का? याविषयी आपली काय मत आहेत कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।